माझी युवागिरी सुंदर मुलींना पाहून फ्लर्ट करायचं. अभिषेक मुंशी. मस्त परफॉर्मेंस होता. थैंक यू सो मच. कभी कौन सा सीखतोयस? मैं जब 6th स्टैंडर्ड में था तब से. अभी कौन से स्टैंडर्ड में? अभी स्टैंडर्ड में नहीं, अभी बीबीए फर्स्ट ईयर में. ओ बीबीए फर्स्ट ईयर. वाह यार, तो पढ़ाई और ये टाइम मिलता है बैलेंस करने में? करना पड़ता है, अगर पैशन है तो करना पड़ेगा. क्लिअरली हीच तुझी युवागिरी आय एम गेसिंग. पण याच्या व्यतिरिक्त व्हॉट यू लाईक टू डू? ॲक्च्युली आय एम अ डिसेंट पेंटर. आय पेंट. या पेंटिंग करतोस तू? हाँ. काय काढतोस? पोर्ट्रेट्स, लैंडस्केप्स काय असतं? मैं बेसिकली लैंडस्केप्स ही करता हूँ. अच्छा. पोर्ट्रेट्स में आँख मुँह ढंग से बनती नहीं है. तो बिल्डिंग्स पे भरोसा है. बिल्डिंग्स पे भरोसा है. वो बुरा भी नहीं मानते. हाँ. राइट. सुपर. ओके, थँक यू सो मच. हाय. हाय. काय नाव तुझं? माझं नाव दिव्यानी आहे. दिव्यानी. दिव्यानी, तुझी युवागिरी काय? माझी युवागिरी म्हणजे जे मनात आलं ते करणं, स्वतःचे इंटरेस्ट जपणं, त्याच्यासोबत आईबाबांचं मन पण राखणं. मग तुझ्या मनात जे आलं आणि जे आईबाबांच्या मनात नसेल तर मग काय होतं? आम्ही डिस्कस करतो. मी माझी स्वतःची मतं पटवायची प्रयत्न करते त्यांना. किती वेळा तू जिंकतेस? मोस्टली. वा, कन्व्हिन्सिंग पॉवर कळा का तुझी? काय मार्केटिंग वगैरे करणार का? नाही, OR मध्ये इंजिनियर आहे. अच्छा, तू इंजिनियर आहे? बापरे, खूप रिस्पेक्ट रे तुझ्यासाठी. कसं करता तुम्ही अभ्यास? कळतच नाही मला. सुपर. थँक्यू सो मच. थँक्यू. तुझी युवागिरी काय आहे? मला नागपूरमध्ये फिरणे. हां, गाडीवर बसून. कुठे जातेस तू फिरायला? अंबाझरी, फुटाळा, सिनेमा वगैरे. मग असे कपल दिसले की त्यांना दगड वगैरे मारतेस की? नाही तसं नाही. त्यांची लाईफ आहे ते. मी मारतो दगड. हो. अरे मी सिंगल में, तुम्ही कशाला असे कपल मजा येते. करायचं कधीतरी. करणार? ठीक आहे, करणार. सुपर. छान. थँक्यू सो मच. थँक्यू. तुझं नाव काय? आकाश कहते हो. आज पाऊस पडणार आहे का आकाश? बोल नहीं सकते. आजकल नागपुर का मौसम कुछ भी हो रहा है. कभी बारिश हो रही है, कभी भी धूप हो रही है. तो बारिश होनी चाहिए या धूप आनी चाहिए? बारिश होनी चाहिए. बारिश में मजा ही कुछ और होता है. गर्लफ्रेंड के साथ? गर्लफ्रेंड एक गर्ल्स फ्रेंड है. कोई पसंद है? बहुत सारी पसंद है. बरं, तुझी युवागिरी काय? मैं अपने दोस्तों के साथ मस्ती करना, फन करना. मैं अपने रूममेट के साथ बहुत घूमता हूँ, फिरता हूँ और मस्ती करता हूँ. ओके आकाश, थँक्यू सो. मग ते सगळं फेकलं जाणार आजूबाजूला. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. थँक्यू. हाय. काय नाव तुझं? कार्तिक. कितवी ते कार्तिक? 11th कॉमर्स. 11th कॉमर्स. कार्तिक, देशासाठी काय करणार? मी स्वतःच्या देशासाठी लढू शकतो आणि स्वतःचं जीवन पण देऊ शकतोस? येस. बॉर्डरवर जाशील? 100%. 100%. सुपर. थँक्यू सो मच. देशासाठी काय करशील तू? देश के लिए हम लोग जो लग सकता है, जब जैसी नीड्स हो ऐसे कर सकते हैं हम लोग. जो भी देश के लिए जान दे सकते हो? अगर पढ़ी तो दे सकते हैं, जरूर दे सकते हैं. देशासाठी काय करशील तू? मी देशासाठी जे पण काय म्हणजे करावं लागेल ते करेन. अशी लाजून बोलशील? नाही ना. मग अशी फुल नीट उभी राहून बोल. देशासाठी जे पण काही लागेल तर मी ते त्याग करायला तयार आहे. सैनिक जे असतात आपले, त्यांच्यासाठी तुला काय फील होतं? मेन म्हणजे ते सैनिक आपल्यासाठी रक्षण करतात, देशासाठी रक्षण करतात. त्यांना म्हणजे त्यांचे शहीद झाले तर कोणाला जास्त करून काही वाटत नाही. मागे आम्ही ठाण्यामध्ये गेलेलो तर आत्तामध्ये हे झाले ना फायरिंग, त्याचे पूर्ण बोर्ड लावलेले. आम्ही तिथे श्रद्धांजली वाहिली, पण बाकीचे लोक इकडे तिकडे सगळे असे आपापल्या धुंदीमध्ये. म्हणजे काहींना देशाबद्दल असं काहींना वाटतं की हा बाबा आहेत हे आपले सैनिक, आपल्यासाठी रक्षण करतात, तेवढेच तिथे उभे राहिले, बाकीचे सगळे आपापल्या धुंदीत. बरं, आपल्या देशाच्या सैनिकांबद्दल तुला काय वाटतं? खूप काही वाटतं. ते लोक आपल्या देशासाठी इतकं काय करतात, आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं. म्हणजे आता काही पेरेंट्स घाबरतात आपल्या पोराला बाबा जाऊ नये की पुढे म्हणजे हे होतं, डेट होते वगैरे. तर मग पुढे जर एनकरेज केलंच नाही आपल्या पॅरेंट्सने जर पुढे जायला, तर मग पुढची युवा कशी हे होणार म्हणजे. आणि आपल्या देशाबद्दल काय वाटतं तुला?
देश म्हणजे आता ते सैनिक बॉर्डरवर लढतात त्यांच्यासाठी सगळ्यांना काही वाटतच नाही म्हणजे असं काही काही असं हा बाबा मेले नेहमीच आहे वगैरे काय कोणाला काय फिलिंग वाटतच नाही तसं त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आता त्यांच्या घरातल्यांना किती दुःख होत असेल त्यांना पण म्हणजे आपला मुलगा दुःख असेल पण त्यांना वाटत असेल आपल्या गर्वाने की बाबा हां माझा मुलगा देशभक्तीसाठी हे झालं शहीद झाला आहे तू देशासाठी आपला जीव देशील हो नक्कीच बोला वंदे भारत माता की मित्रांनो आमची मस्ती चालू राहणार एक काम करा गाणं बघा परत या वेवेरे तुझे मुझसे मिलाया है तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा तू रात दीवानी मैं जर्द सितारा और तेरे संग यारा खुश रंग बहारा मैं तेरा हो जाऊं जो तू कर दे इशारा बाकी सारे रास्ते बस आया हूँ तेरे पास रे मेरी आंखों में तेरा नाम है पहचान ले सब कुछ मेरे लिए तेरे बात है 100 बातों की एक बात है मैं ना जाऊंगा कभी तुझे छोड़ के ये जान ले हाय काय नाव तुझं माझं नाव सोहम माने सोहम देशासाठी काय करू शकतोस त्यासाठी खूप काय करू शकतो मी स्वतः मिलिटरी स्कूलमध्ये राहून आलो आहे मिलिटरी ट्रेनिंग घेऊन आलो आहे आज पण सकाळी 5 वाजता उठून मी जॉगिंगला जातो सगळं काही करतो एक्सरसाइज वगैरे करतो मी आत्ताच मॅरेथॉन धावून आलो आहे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये मी 15वा आलो आहे किती किलोमीटर होती 10 किलोमीटर आणि तू 15 आलायस हां आणि आता आमची कॉलेजमध्ये टेस्ट घेतली स्किपिंग वगैरे त्याच्यामध्ये 186 माझे स्किपिंगचे रेकॉर्ड आला आणि ते कोणीच तोडू शकला नाही वा वा म्हणजे तू ट्रेन करतोय स्वतःला तुला जायचं आहे मिलिटरीमध्ये बॉर्डरवर जाणार देशासाठी लढणार माझी स्कूल भोसला मिलिटरी स्कूल नाशिकला होती तिकडनं नाशिकमध्ये आम्ही क्रॉस कंट्री जायचो ट्रेकिंग करायचो रॅपलिंग करायचो वॉटर रॅपलिंग करायचो आम्ही खूप काय शिकलो आहे तिकडे हॉर्स रायडिंग पण येते कमाल आहे कॉंग्रॅच्युलेशन ऑल द बेस्ट पुढच्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू सो काय करशील तू देशासाठी काही पण करशील नाही काय करशील मी जे लागेल ते करेन जसं की बॉर्डरवर जाणार आणि मला कॅप्टन आर्मीचे कमांडर व्हायचे आहे आणि 13व्या शतकामधले काही अवशेष इकडे तलावातून बाहेर काढले ते आता इथे ना जिकडे तिकडे विखुरले गेले पण मूर्ती मात्र इथे आपण ठेवलेली आहे ओके मॅडम ही शेषशाही विष्णू बोलतात त्याला कारण शेष म्हणजे नाग नागावर हा विष्णू पवळलेला आहे झोपलेला आहे बाजूला लक्ष्मी आहे आणि ती लक्ष्मी पादसेवन म्हणजे पाय चेपते कोणाचे विष्णूचे पाय चेपते याचं तोंड आहे ते खाली आहे जमिनीमध्ये आणि याचं नाक बंद केलं आहे नाक म्हणजे एक छिद्र असतं ज्यातून वात बाहेर काढलेलं असते ते बंद केलेलं आहे त्याच्यापूर्वी तोंडामध्ये दारूगोळा ठासून भरला जातो आणि त्याच्यावरती ती गोळा असतो तुम्ही बरोबर आणि ही वात पेटले की ते आत्मे गेलो ते स्फोट होतो आणि सर ही तोप जी आहे ही काय अर्धी बाहेर आहे की नाही असं नाही ही तोफेचा आकारावरून तुम्हाला जर समजेल ही किमान 7 ते 8 फूट लांबीची तोफ आहे